नमस्कार. आता पाहूयात आंतरराष्ट्रीय घडामोडी वेगवान स्वरूपात. पाहूयात काय चाललंय जगाच्या पाठीवर. रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात पूर्व युक्रेनच्या 3 इमारतींचं प्रचंड नुकसान झालंय. या परिसरात बचाव कार्य सुरू आहे. ढिगाऱ्यामध्ये अजून कोणीही अडकलंय का याचा शोध घेतला जातोय. एका 9 वर्षाच्या मुलासह 24 लोक अजूनही अडकले असल्याचा अंदाज आहे. चाशिवमधल्या सिमेंटच्या ढिगाऱ्यातून एका व्यक्तीला बाहेर काढण्यात आलंय. त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 9 जणांना वाचवण्यात यश आलंय. शनिवारी उशिरा चाशिव या शहरातील निवासी इमारतींना झालेल्या भीषण अपघातात किमान 15 जणांचा मृत्यू झालाय. इस्कंदर प्रकारातील 4 क्षेपणास्त्र इमारतींवर आदळल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे. या भागात जवळच्या कारखान्यांमध्ये काम करणारे लोक राहतात. क्रामाटोर्स्कच्या आग्नेय दिशेला सुमारे 20 किलोमीटर अंतरावरती चाशिव यार शहर आहे. हे शहर रशियन सैन्याचं प्रमुख लक्ष आहे. धोकादायक परिस्थिती असतानाही बचाव कार्य वेगात सुरू आहे. जखमींपैकी सर्वांची सुखरूप सुटका होण्यासाठी प्रार्थना केली जाते. याआधी जूनच्या उत्तरार्धात क्रेमेंचुक शहरातील एका शॉपिंग मॉलवर रशियन क्षेपणास्त्र आदळल्यानं किमान 19 जणांचा मृत्यू झाला. तर लष्करी कारवायांच्या दृष्टीनं महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले करत असल्याचा दावा रशियानं केलाय. रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यातल्या मृतांची संख्या 30 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 9 जणांना वाचवण्यात यश आलंय. निवासी इमारतींवर हल्ला झाल्यानं मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांचं हे मूळ गाव आहे. या हल्ल्यामुळे नागरिक प्रचंड दहशतीत आहेत. रोजच हल्ला होण्याची भीती त्यांच्या मनात आहे. दिवस रात्र प्रत्येक क्षण जगणं कठीण झाल्याचं स्थानिक नागरिक सांगतायत. लहान मुलांची काळजी जास्त वाटत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. शनिवारी निवासी इमारतींवर झालेल्या हल्ल्यांमुळे मृतांची संख्या वाढतीये. सुमारे 12,000 लोकसंख्येच्या शहराला उर्गन रॉकेटचा फटका बसल्याची माहिती डोनेत्स्क प्रदेशाचे गव्हर्नर यांनी दिली आहे. मात्र रविवारी रशियन संरक्षण मंत्रालयाच्या ब्रीफिंगमध्ये चाशिव यारवरच्या हल्ल्यांबद्दल कोणतंही भाष्य करण्यात आलेलं नाही. तर युक्रेनचं दुसरं सर्वात मोठं शहर असलेल्या खार्किव्हमध्ये सोमवारी झालेल्या हल्ल्यात 6 जणांचा मृत्यू झाला. 31 जण जखमी झाल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे. रशियन सैन्यानं केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये शाळा उद्ध्वस्त झाली आहे. दुसऱ्या क्षेपणास्त्रानं निवासी इमारत तर तिसरं क्षेपणास्त्र गोदामाजवळ आदळलंय. खार्किव्ह प्रादेशिक गव्हर्नर ओलेह सिनेहुबोव यांनी टेलिग्रामद्वारे ही माहिती दिली आहे. एकूण 8 जणांची सुटका करण्यात आल्याचं आपत्कालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. पूर्वेकडील रशियन हल्ले देखील सुरूच आहेत. या गोळीबाराचा फटका डोनेत्स्क प्रदेशाच्या प्रशासकीय सीमेवरील वस्त्यांवर झाल्याची माहिती लुहान्सचे प्रादेशिक गव्हर्नर सेरही हैदाई यांनी सोमवारी दिली आहे. रशियन सैन्यानं या भागात 5 क्षेपणास्त्र हल्ले आणि 4 वेळा हल्ले केल्याचंही हैदाई यांनी नमूद केलं. युक्रेनच्या नॅशनल गार्डचे कर्मचारी गुरुवारी खार्किव्हच्या बाह्य भागात कर्तव्य बजावतायत. दररोजच्या रॉकेट हल्ल्यामुळे रहिवासी दहशतीत आहेत. रशिया भरपूर क्षेपणास्त्र तयार करत आहे. त्या मानानं आमच्याकडे विमानविरोधी संरक्षण प्रणाली आहे, पण दुर्दैवानं ती अपुरी असल्याचं युक्रेनच्या नॅशनल गार्ड सदस्यानं सांगितलंय. रशियाकडून मोठ्या संख्येनं क्षेपणास्त्र हल्ले होत आहेत. 7 जुलैच्या रात्रीही रशियानं शहरावर अनेक रॉकेट हल्ले केलेत. या हल्ल्यात नेत्रविकार असलेल्या मुलांच्या बोर्डिंग स्कूलचं देखील नुकसान झालंय. या शाळेत 260 मुलं शिकत होती. या हल्ल्यांबद्दल कितीही राग आला तरी ते सांगणं कठीण असल्याचं नागरिक सांगतात. अधिकृत आकडेवारीनुसार खार्किव्ह प्रदेशात रशियन हल्ल्यात एकूण 186 शाळांचं आतापर्यंत नुकसान झालंय. तर गेल्या काही दिवसात या प्रदेशातील किमान 3 नागरिकांचा मृत्यू झालाय. पश्चिम रशियातील वैद्यकीय कर्मचारी शहरातील मोबाईल पॉलिक्लिनिकमधून मारियोपोलच्या नागरिकांना सेवा पुरवत आहेत. टुला येथून हे कर्मचारी आल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. पॉलिक्लिनिककडून शुक्रवारपासून स्कॅन, मॅमोग्रॅम, दातांची काळजी यासारखे उपचार केले जात आहेत. शहरात डॉक्टर आणि औषधांची कमतरता आहे, त्यामुळे या वैद्यकीय सुविधेबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केलं. अशा आणखी केंद्रांची गरज असल्याचं नागरिक सांगतायत. रशियाकडून लष्करी कारवाई सुरू असतानाच डोनबास प्रदेशातील रशिया समर्थित फुटीरतावादी युक्रेनकडून ताब्यात घेतलेल्या प्रदेशात धान्याची कापणी केली जाते. आधी युक्रेनची कंपनी हॉर्वेस्टच्या मालकीची शेती आणि कृषी उपकरणं आता फुटीरतावाद्यांच्या ताब्यात असल्याचं कृषी शास्त्रज्ञ जॉर्जी अगदान यांनी असोसिएटेड प्रेसला सांगितलं. या भागात कापणीसाठी आणि इतर शेतीची उपकरणं आता स्वयंघोषित डोनेत्स्क पीपल्स रिपब्लिकच्या अंतर्गत बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या डोनेत्स्क प्रदेशात आहेत. रशियानं नाकेबंदी केल्यानं युक्रेनचं लाखो
लाखो टन धान्य काळ्या समुद्रात सुरक्षित कॉरिडॉरमध्ये पडून आहे. अन्न पुरवठ्यातील हे अडथळे हटवले नाहीत तर विकसनशील देशांतील लाखो नागरिकांना उपासमारीचं संकट भोगावं लागू शकतं असा इशारा मदत संस्थांनी दिला आहे. पोप फ्रान्सिस यांनी त्यांच्या रविवारच्या संदेशात लिबिया, श्रीलंकेतील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तिथल्या आर्थिक आणि राजकीय अस्थिरतेबद्दल त्यांनी भाष्य केलंय. आंतरराष्ट्रीय समुदायाच्या मदतीनं यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. या भागात शांततेचं आवाहन त्यांनी केलंय. आंतरराष्ट्रीय समुदायाच्या मदतीनं विधायक संवाद आणि राष्ट्रीय सलोखा कायम राखण्यासाठी खात्रीशीर उपाय शोधण्याचं आवाहन त्यांनी केलंय. सेंट पीटर स्क्वेअरमधील ख्रिस्ती बांधवांना त्यांनी संबोधित केलं. युक्रेनच्या नागरिकांना रोज क्रूर हल्ल्यांमुळे यातना भोगाव्या लागतात. या सर्व कुटुंबासाठी, विशेषतः मृत आणि जखमी आणि आजारी तसंच वृद्ध प्रौढांसाठी आणि मुलांसाठी ते प्रार्थना करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. नॉर्ड स्ट्रीम 1 पाईपलाईनवरील तांत्रिक समस्या सोडवण्यास रशियन एनर्जी प्रोव्हायडर्सनी केलेल्या मदतीची मागणी त्यासाठी जर्मनीला गॅस टर्बाईन वितरित करण्यास परवानगी देण्याच्या निर्णयावरती युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी सोमवारी कॅनडावरती टीका केली. ही पाईपलाईन बाल्टिक समुद्राखाली रशियापासून जर्मनीपर्यंत जाते आणि रशियन वायूचा नंतरचा मुख्य स्रोत आहे. रशियाच्या गॅझप्रॉम कंपनीनं गेल्या महिन्यात नॉर्ड स्ट्रीम 1 मधून गॅस प्रवाह 60% कमी केलाय. कॉम्प्रेसर स्टेशनला ऊर्जा पुरवणाऱ्या गॅस टर्बाईनमध्ये तांत्रिक समस्या आढळल्या होत्या. रशियाकडून होणारा गॅसचा पुरवठा आणखी कमी झाला किंवा पूर्णपणे कमी केला तर या हिवाळ्यात जर्मनीला संभाव्य ऊर्जा संकटाचा सामना करावा लागेल असा इशारा बर्लिनमधील ऊर्जा विश्लेषण तज्ज्ञांनी दिलाय. याच पार्श्वभूमीवर युक्रेनच्या उद्योजकानं सौर पॅनेल लॉन्च केलंय. रशियावर इंधनासाठीचं अवलंबित्व कमी करण्यास याची मदत होऊ शकते. जर्मनीमध्ये नैसर्गिक वायू हा इंधनासाठीचा प्रमुख स्रोत आहे. जर्मन ऊर्जा विभागाच्या म्हणण्यानुसार सुमारे निम्म्या घरात गॅसचा वापर होतोय आणि अनेक मोठे उद्योग हे पूर्णपणे गॅसवरती अवलंबून आहेत आणि गॅसचा मोठा वाटा अजूनही रशियाकडूनच येतोय. पण आता यावरती इतर इंधन पर्यायांचा विचार केला जातोय. नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रूट यांनी युक्रेनचा दौरा केलाय. कीवच्या बाहेरील इर्पिन या युद्धग्रस्त शहराला त्यांनी भेट दिली आहे. या युद्धग्रस्त भागात अनेक उद्ध्वस्त इमारतींचे ढिगारे आहेत. हे पाहून इतकी हिंसा, इतकं नुकसान सहन करणं असहनीय असल्याचं ते म्हणाले. युक्रेनला पाठिंबा आणि मदत करणं का गरजेचं आहे हे इर्पिन दौऱ्यामुळे जाणवल्याचं त्यांनी सांगितलंय. आता मी देशवासियांना पाठिंबा देण्याचं महत्त्व पटवून देऊ शकेन असंही ते म्हणाले. एका देशानं दुसऱ्यावर आक्रमण करणं कोणीही कधीही स्वीकारू शकत नाही आणि आमच्या इतक्या जवळच्या प्रदेशात हे क्रौर्य आणि हिंसाचार सुरू आहे याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी युक्रेनला पाठिंबा दिल्याबद्दल सोमवारी नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रूट आणि त्यांच्या देशातील नागरिकांचे आभार मानलेत. युरोपियन युनियनच्या सदस्यत्वासाठी युक्रेनच्या उमेदवार स्थितीला पाठिंबा दिल्याबद्दल झेलेन्स्की यांनी रूट यांचे वैयक्तिकरित्या आभार मानले. ते संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते. याआधी रूट यांनी यापूर्वी कीवच्या बाहेरील इर्पिन या युद्धग्रस्त शहराला भेट दिली. इथली परिस्थिती पाहून खूप धक्का बसल्याचं ते म्हणाले. पुढच्या आठवड्यात हेग येथील जागतिक मंचावरती त्यांचं सरकार, आयसीसी आणि युरोपियन कमिशन यांच्यातर्फे युक्रेन अकाउंटेबिलिटी कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे गंभीर युद्ध गुन्ह्यांसाठी जबाबदार असलेल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मदत होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. नेदरलँड्स युक्रेनला शक्य तितक्या प्रकारे पाठिंबा देत राहील असा विश्वास रूट यांनी व्यक्त केला. युक्रेनवर चालू असलेल्या आक्रमणात वापरण्यासाठी रशियाला इराण शेकडो मानवरहित हवाई वाहन पुरवत आहे, ज्यात शस्त्र, सक्षम ड्रोनचा समावेश आहे असं व्हाईट हाऊसनं सांगितलंय. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन म्हणालेत की इराणनं रशियाला मानवरहित यंत्रणा आधीच दिली आहे का याबाबत अस्पष्टता आहे. परंतु अमेरिकेकडे अशी माहिती आहे इराण रशियन सैन्याला प्रशिक्षित करण्याची तयारी करत आहे. यावरून हे स्पष्ट होत आहे की इराण सरकार रशियाला शस्त्र, सक्षम UAVs शेकडो UAV पुरवण्याची तयारी करत आहे. रशियानं वेढा घातलेल्या मारियोपोल शहरात जखमींना वाचवण्यासाठी डॉक्टर्स अथक मेहनत घेत आहेत. त्यापैकी युलिया पायव्स्का यांची टीम ही बचाव कार्य करत असल्याचं फुटेज व्हायरल झालंय. संपूर्ण युक्रेनमध्ये वैद्यकीय सेवकांना टायरा या नावाने ओळखलं जातं.
बॉडी कॅमद्वारे चोरून हे शूट करण्यात आलंय। हे फुटेज असलेलं मेमरी कार्ड 15 रशियन चेकपॉइंट्स पार करत आणण्यात आलं। दुसऱ्या दिवशी तैरा नामक महिलेला रशियन समर्थक सैन्यानं ताब्यात घेतलं, कारण ती लोकांना शहर सोडण्यास मदत करत होती। कालांतराने तिची देखील सुटका झाली आहे, तशी घोषणा युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी केली आहे। पूर्व युक्रेनच्या रशियन व्याप्त प्रदेशातून व्होल्नोवाकडे जाणारी पहिली ट्रेन सोमवारी मारियोपोल रेल्वे स्थानकावरून निघाली आहे। राज्य रेल्वे मार्ग कंपनीचे महासंचालक अलेस्की कालेव्तिक यांनी सांगितलं की मारियोपोल डोनेत्स्क लाईन येथील सुरू होण्याच्या प्रक्रियेत आहेत, परंतु हा भाग स्वच्छ आणि सुरक्षित करण्यासाठी किती वेळ लागेल हे सांगता येत नाहीये। कालेव्तिक यांनी असंही जाहीर केलं की मेलिटोपोल हे रेल्वे सेवा नजीकच्या काळात लवकरात लवकर सुरू करण्यात येईल, त्यामुळे कालांतरानं आणखीही रेल्वे सेवा सुरू होणार आहे। युक्रेनच्या चासिव यार या शहरात झालेल्या स्ट्राईक संदर्भात एका ब्रीफिंगमध्ये बोलताना 300हून अधिक सैन्य मारलं गेल्याचं रशियन संरक्षण मंत्रालयानं सांगितलंय, कारण 118व्या प्रादेशिक संरक्षण ब्रिगेडच्या तात्पुरत्या तैनाती चौकीवरती हल्ला झालाय। कोनानशिकोव यांनी रशियन हल्ल्यांमुळे नष्ट झालेल्यांपैकी युक्रेनला पुरवलेल्या हिमास मल्टिपल रॉकेट लॉन्चसाठी युद्धसामग्री साठवणारी गोदामं, M777 हॉवित्झर तसेच 2S7 पायन स्वयंचलित तोफखाने देखील असल्याचं नमूद केलंय। रशिया सध्या क्रामाटोर्स्क आणि बाखमुत दिशेनं आपल्या लढाऊ कारवाया तीव्र करण्याच्या तयारीत आहे। सोमवारी ब्रीफिंगमध्ये बोलताना युक्रेनियन सैन्याचे प्रवक्ते ओलेक्झांडर शुतुपून यांनी असं सांगितलंय की डोनेत्स्क भागात शत्रूचे युनिट्स लढाऊ कारवाया तीव्र करण्याच्या तयारीत असल्याची चिन्ह आहेत। रशियानं शत्रूच्या कृतींना आळा घालण्यासाठी संरक्षण दलांच्या युनिटच्या स्थानांवर पद्धतशीर आगीचा हल्ला सुरू ठेवलाय। मात्र सुमी ओब्लास्ट प्रदेशातील क्रॅस्नोपिला इथं युक्रेनियन सैन्यानं रशियन प्रगती यशस्वीपणे परतवून लावली आहे। श्रीलंकेतील राजकीय अनागोंदी आता कायम असल्याचं बघायला मिळत आहे। विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे आणि त्यांचे पंतप्रधान त्यांच्या बदलीबाबत सहमती दर्शवलेली नाहीये। त्यात आंदोलक शनिवारी राजपक्षे यांचं घर, त्यांचे समुद्रकिनारी असलेलं कार्यालय आणि पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांचं अधिकृत निवासस्थानात ठाण मांडून आहेत। या सगळ्या परिस्थितीत दोन विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सोमवारी चर्चा केली, परंतु अध्यक्ष आणि पंतप्रधान पदासाठी त्यांच्या निवडीवर एकमत होऊ शकलेलं नाही। संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी सोमवारी सर्व हिंसाचाराचा निषेध केला आणि जबाबदार असलेल्यांना जबाबदार धरण्याचं आवाहन केलं। युनोच्या अहवालानुसार या वर्षाच्या 15 नोव्हेंबर रोजी जगाची लोकसंख्या 8 अब्जांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे। 2030 मध्ये ही सुमारे 8.5 अब्ज आणि शतकाच्या अखेरीस 10.4 अब्जांपर्यंत वाढू शकते। ही लोकसंख्या वाढ मृत्यूदर घटल्याने झाली असल्याचं युनोने आपल्या अहवालात सांगितलंय। त्याचबरोबर लोकांचं आयुर्मान वाढल्याचं त्यांनी या अहवालात नमूद देखील केलंय। जागतिक स्तरावर 2019 मध्ये आयुर्मान 72.8 वर्षांपर्यंत पोहोचलं, जे 1990 पासून जवळपास 9 वर्षांनी वाढलेलं आहे। मृत्यूदरात आणखी घट झाल्यामुळे 2050 मध्ये जागतिक स्तरावर सरासरी 77.2 वर्ष दीर्घायुष्य मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। अंगोलाचे अध्यक्ष जोआओ लॉरेन्स्को आणि सरकारी अधिकाऱ्यांनी माजी अध्यक्ष जोसे एडुआर्डो डोस सॅटोस यांना श्रद्धांजली वाहिली। यावेळी शोकप्रस्तावावर स्वाक्षरी करत त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला। गेल्या शुक्रवारी स्पेनमधील क्लिनिकमध्ये डॉस सॅटोसचा मृत्यू झाला। माजी राष्ट्रपतींच्या स्मरण कार्यक्रमात संसद सदस्य, उच्चपदस्थ लष्करी अधिकारी, घटनात्मक न्यायालयाचे न्यायाधीश आणि धार्मिक नेते सहभागी झाले होते। डोस यांनी अंगोलांवर जवळपास 40 वर्ष राज्य केलं। त्यांच्या निधनानंतर देशात 5 दिवसांचा शोक जाहीर करण्यात आला आहे। पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी राजीनामा दिल्यानं ब्रिटनमध्ये राजकीय पेचप्रसंग निर्माण झालाय। आता त्यांच्यानंतर कोण याविषयी कन्झर्वेटिव्ह आमदारांच्या शक्तिशाली गटानं हालचाली सुरू केल्यात। गटाचे प्रमुख ग्रॅहम ब्रँडी यांनी जॉन्सन यांच्या उत्तराधिकारीची घोषणा 5 सप्टेंबर रोजी होईल अशी माहिती दिली आहे। ब्रँडी यांनी वेस्टमिन्स्टरमध्ये पत्रकारांना सांगितलं की मंगळवारी नामांकन अधिकृतपणे उघडलं जाईल। मतदानाची पहिली फेरी बुधवारी आणि दुसरी गुरुवारी होईल। ज्या उमेदवारांना प्रत्येक फेरीत किमान 30 मतं मिळालेली नाहीयेत त्यांना काढून टाकलं जाईल। पहिल्या मतपत्रिकेवरती जाण्यासाठी उमेदवारांना किमान 20 खासदारांद्वारे नामनिर्देशित करणं हे आवश्यक आहे। ही संख्या मतदान सुरू होण्यापूर्वी
होण्यापूर्वी काही स्पर्धकांना बाद करू शकते। सप्टेंबरमध्ये हाऊस ऑफ कॉमन्स उन्हाळी सुट्टीतून परतल्यानंतर नवीन नेत्यांची घोषणा केली जाण्याची अपेक्षा आहे। अमेरिकेतील शिकागोत हायलँड पार्कमध्ये श्रद्धांजलीसाठी डाऊनटाउन प्लाझामध्ये 100हून अधिक लोक जमले होते। यावेळी त्यांनी जुलैच्या परेडमध्ये झालेल्या गोळीबारात मृत्यू झालेल्या 7 जणांसाठी 2 मिनिटांचं मौन बाळगलं। मिशिगन सरोवराजवळील समुदायातील चर्चनं 7 वेळा घंटा वाजवली। त्याचबरोबर मृतांच्या प्रतिमांसमोर फुलं आणि मेणबत्ती लावून प्रार्थना करण्यात आली। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन बुधवारी 3 दिवसांच्या इस्रायल दौऱ्याला पोहोचणार आहेत। या दौऱ्यात ते वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वाची बैठक घेतील। राष्ट्राध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर बिडेन यांचा हा पहिलाच इस्रायल दौरा आहे। तेल अवीवमध्ये शांतता गटाच्या कार्यकर्त्यांनी जो बिडेन यांच्या स्वागताचे फलक लावलेत। या दौऱ्याच्या माध्यमातून 2 राज्यांमधील ट्रम्प यांच्या कार्यकाळात थांबलेली संवादाची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू होण्याची अपेक्षा या कार्यकर्त्यांना आहे। बिडेन यांनी मध्य पूर्वेतील यूएस परराष्ट्र धोरणाला आकार देण्याचा विचार केलाय। शिवाय राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून प्रचार करताना वेस्ट बँकमधील इस्रायली वसाहतींबाबत ट्रम्प प्रशासनाच्या धोरणाचा निषेध केला होता। त्यामुळे या दौऱ्याच्या माध्यमातून सकारात्मक घडामोडी घडतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटोनी ब्लिंकन यांनी सोमवारी जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी जपानचे माजी पंतप्रधान शिंझो अबे यांच्या हत्येनंतर शोक व्यक्त केला। टोकियोच्या भेटीदरम्यान बोलताना ब्लिंकन म्हणाले की अमेरिका आणि जपान हे मित्रांपेक्षा जास्त होते आणि वॉशिंग्टनला वैयक्तिक स्तरावर अबे नाहीत याची कमतरता आता जाणवत राहणार आहे। अबे यांच्या निधनानंतर जपानला भेट देणारे ब्लिंकन हे सर्वात वरिष्ठ अमेरिकन अधिकारी आहेत। अबे यांनी युनायटेड स्टेट्स आणि जपानमधील संबंधांना नवीन उंचीवर नेण्यासाठी त्यांच्या कार्यकाळात मोठे प्रयत्न केले होते। या बातम्यांसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। ब्रेकनंतर इतरही काही घडामोडी पाहायच्या तेव्हा कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात काय चाललंय जगाच्या पाठीवर। बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। आतापर्यंत 63 लोक मरण पावलेत। शांघायमध्ये उष्णतेची लाट आली असून नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। या परिस्थितीतही लोकांची विविध पत्त्यांवरील कुरिअर वेळेवरती पोहोचवण्यासाठी कुरिअर कंपन्या अहोरात्र काम करतायत। ऑनलाईन खरेदी केलेल्या वस्तू ग्राहकांपर्यंत आणतायत। शांघायमध्ये 70,000हून अधिक कुरिअर आहेत जे उष्णतेच्या लाटेत काम करतायत। किंगपू जिल्ह्यातील कुएयू एक्सप्रेस शाखेत कुरिअर्स जोरात सुरू असून सेवेत खंड न पडू देता काम करण्याचा निर्धार या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलाय। तर देशातील बातमी। देशभरात 24 तासात 13,615 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे, तर 20 जणांचा मृत्यू झालाय। त्यामुळे कोरोना बळींची संख्या 5,25,474 वर पोहोचली आहे। सध्या देशभरात 1,30,043 कोरोना रुग्णांवरती उपचार सुरू आहेत, तर 13,265 रुग्णांनी कोरोनावरती मात केली आहे। केनियाची राजधानी नैरोबीच्या कासारानी जिल्ह्यात पार्क केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा एक गट आहे जो कोविड-19 लसीकरण चालवण्याच्या मोहिमेवरती आहे। वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या म्हणण्यानुसार आफ्रिकन खंडात विषाणूचा एकूण ट्रेंड कमी झालाय, परंतु अद्याप तो पूर्णपणे आटोक्यात आलेला नाहीये। WHO आकडेवारीनुसार 6 एप्रिल 2022 पर्यंत कोविड-19ची 11.5 दशलक्ष नोंदी झालेली प्रकरणं आणि 2,52,000हून अधिक मृत्यू नोंदवले गेले आहेत। WHOच्या आकडेवारीनुसार केनियामध्ये 3 जानेवारी 2020 ते 6 जुलै या कालावधीत 3,34,551 नोंदी झालेली कोविड प्रकरणं आणि 5,656 मृत्यू झालेत। आतापर्यंत देशात 18,05,35,975 लसींचे डोस देण्यात आलेत, परंतु प्रत्येकाला लस घेण्यास प्रोत्साहित करणं हे एक आव्हान ठरत असल्याचं सांगितलं जात आहे। चीनचं पहिलं स्वदेशी कोविड-19 अँटीबॉडी औषध व्यावसायिक बाजारपेठेत दाखल झालंय। औषधाची पहिली तुकडी दक्षिण चीनच्या ग्वांगडोंग प्रांतातील शेनझेन शहरात
100 रुग्णांना दिली जाईल। अँटीबॉडी कॉकटेल थेरपी, 2 मोनोक्लोनल अँटीबॉडीज अमुबरविमाब आणि रोमसेलुविमाब यांच्या ब्रिल 196 आणि ब्रिल 198 असंही त्याला म्हटलं जात आहे। हे औषध इंट्राव्हेन्सद्वारे दिलं जात आहे। हे देशातील प्रतिष्ठित सिंघुआ विद्यापीठ आणि शेंझेनचे थर्ड पीपल हॉस्पिटल आणि हाँगकाँग सूचीबद्ध बायोटेक कंपनी ब्री बायोसायन्सेस यांच्या संशोधन संघानं संयुक्तपणे विकसित केलं आहे। डिसेंबर 2021 मध्ये सौम्य आणि मध्यम लक्षण असलेल्या कोविड-19 रुग्णांवरती उपचार करण्यासाठी चीनच्या नॅशनल मेडिकल प्रॉडक्ट्स ॲडमिनिस्ट्रेशननं या औषधाला मान्यता दिली आहे आणि क्लिनिकल चाचण्यांमध्ये हॉस्पिटलायझेशन दर आणि मृत्यू कमी करण्यासाठी हे औषध प्रभावी ठरलंय। हाँगकाँगचे अधिकारी शहरात आरोग्य निर्बंध प्रणाली लागू करण्याच्या विचारात आहेत, जे कोरोना व्हायरस आणि परदेशातून येणाऱ्या लोकांच्या संक्रमणाला प्रतिबंधित करेल। कारण संक्रमण पुन्हा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे। ही निर्बंध प्रणाली चीनच्या मुख्य भूप्रदेशासारखीच आहे, ज्यामध्ये लाल कोड असलेल्या व्यक्तीवरती पूर्णपणे निर्बंध घातला जाईल। या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।